गावात राहणारा आदित्य हा साधा, प्रामाणिक आणि अभ्यासात हुशार मुलगा। त्याचे वडील शेतकरी, आई गृहिणी। घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती, पण आदित्य कधीही परिस्थितीसमोर हार मानणारा नव्हता। शहरातून आलेली संध्या आपल्या गावी कॉलेजमध्ये प्रवेश घेते। ती श्रीमंत घरची, थोडी आधुनिक स्वभावाची, पण मनाने स्वच्छ आणि संस्कारी। पहिल्या दिवशी कॉलेजमध्ये तिने आदित्यला पाहिलं। तो शांतपणे वर्गाच्या पहिल्या बाकावर बसून अभ्यासात मग्न होता। संध्याला तो क्षणभर साधासुधा मुलगा वाटला, पण त्याच्या डोळ्यांमधील निरागसता तिला काहीतरी वेगळं जाणवून गेलं। सुरुवातीला कॉलेजमध्ये अनेक जण आदित्यची थट्टा करत, हा गावठी मुलगा, याला काय कळतंय, अशा टवाळक्या चालायच्या। पण संध्या कधीही त्याच्यासोबत हसली नाही। तिला आतून त्याच्यासाठी आदर वाटायचा। काही दिवसांनी कॉलेजमध्ये प्रोजेक्ट दिले गेला आणि योगायोगाने संध्या व आदित्य यांना एकत्र काम करावं लागलं। त्यानिमित्ताने दोघांची बोलणी सुरू झाली। आदित्य पहिल्यांदा संध्येशी जरा संकोचाने बोलला, पण तिच्या साधेपणामुळे तो सहज खुलला। प्रोजेक्ट करताना दोघांचे विचार, स्वप्न, आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन एकसारखाच असल्याचं जाणवलं। हळूहळू त्यांची मैत्री घट्ट होत गेली। संध्याला आदित्यच्या कष्टाळूपणावर, प्रामाणिक स्वभावावर भलती चोड निर्माण झाली। आदित्यलाही संध्याच्या हसण्यात स्वतःचं आयुष्य दिसू लागलं। काळ जसजसा सरकला, मैत्रीतून प्रेम अंकुरायला लागलं। पण प्रेम जितकं सुंदर होतं, तितकाच त्याच्यासमोर संघर्षही उभा राहिला। संध्याच्या घरच्यांना तिचं वागणं वेगळं वाटू लागलं। ती नेहमी आनंदी राहायची, पण आदित्यच्या नावाचा उल्लेख होताच तिच्या डोळ्यात वेगळंच तेज असायचं। हे पाहून तिच्या वडिलांना शंका आली। त्यांनी चौकशी केली आणि सर्व सत्य समजलं। त्यांना संताप आला। आपल्या मुलीने एका गरीब शेतकरी मुलाशी प्रेम केलं हे शक्य नाही। आपण तिचं लग्न मोठ्या घराण्यात करू, संध्येला कडक शब्दात बजावलं गेलं। संध्या रडत रडत आदित्यला भेटली। आदित्य, बाबा मला तुझ्याशी बोलू देत नाही। ते म्हणतात तुझ्याकडे पैसा नाही, तुला भविष्यात काही नाही, मी काय करू? आदित्यने तिचा हात धरला आणि शांतपणे म्हणाला, संध्या, शपथ आहे तुला माझ्या प्रेमाची। आयुष्य कितीही कठीण आलं तरी मी तुझ्यासाठी लढेन। पैसा माझ्याकडे नाही, पण मेहनतीची ताकद आहे। तुझ्यासोबत राहण्यासाठी मी काहीही करेन। त्या क्षणी संध्याच्या डोळ्यातून अश्रू गळाले, पण ते अश्रू विश्वासाचे होते। यानंतर आदित्यने आपली जबाबदारी ओळखली। त्याने कॉलेज पूर्ण केलं आणि नोकरीसाठी धडपड सुरू केली। रात्रंदिवस कष्ट करून त्याला एका कंपनीत चांगली नोकरी मिळाली। तो दिवस रात्र मेहनत करत राहिला, फक्त एकाच उद्देशाने, संध्याच्या घरच्यांना दाखवून द्यायचं की तो तिच्यासाठी योग्य आहे। दरम्यान संध्याचं लग्न दुसरीकडे लावण्याचा प्रयत्न घरच्यांनी केला, पण संध्या ठाम होती। ती म्हणाली, मला दुसरं कोणी नको, माझ्या आयुष्यातला राजा फक्त आदित्य आहे। शपथ आहे त्याच्या प्रेमाची। काही दिवस संघर्ष सुरू राहिला। आदित्यचं कष्टाचं फळ मिळालं। त्याची नोकरी स्थिर झाली। त्याने स्वतःच्या कष्टाने घरची परिस्थिती सुधारली। हे पाहून गावात आणि शहरातही सर्वजण त्याचा आदर करू लागले। शेवटी संध्याच्या आईवडिलांनीही त्यांच्या प्रेमाचं खरं रूप दिसलं। त्यांना उमगलं की पैसा नाही तर खरी माणुसकी आणि नात्यातली निष्ठा महत्त्वाची असते। आणि मग एक दिवस आला जेव्हा दोन्ही घरच्यांच्या मान्यतेने आदित्य आणि संध्या लग्नबंधनात अडकले। मंडपात संध्या लाल जोडे घालून आली होती। आदित्य तिच्याकडे पाहत असला। तिने हलक्या आवाजात विचारलं, खरंच आदित्य, आयुष्यभर साथ देशील ना? आदित्याने तिचा हात धरला आणि सगळ्यांसमोर मोठ्याने सांगितलं, शपथ आहे तुला माझ्या प्रेमाची, जन्मजन्मी तुझाच राहीन। मंडपात टाळ्यांचा गजर झाला आणि त्यांच्या प्रेमकथेचा शेवट एक सुंदर हॅपी एंडिंग झाला। तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्की कळवा। आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि जर तुमचीही लव्ह लाईफ किंवा लव्ह मॅरेज असेल तर कशी होती मला अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।